नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी बोंबील भजी. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण हे बोंबील घेतले आहेत. तर हे बोंबील कसे कट करायचे आणि त्यातलं हे पाणी कसं काढून घ्यायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधी आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर इथे आपण बोंबील घेतलेले आहेत. तर आज आपण त्याची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे बोंबील पहिले मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण पहिले टाकणार त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर इथे मी थोडासा चिंचेचा कोळ करून घेतला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर 5 चमचे इतकी हळद आणि थोडंसं हिंग. आता हे आपण सर्व त्याला लावून घेऊया. ही भजी आहे ना, ती आपली एकदम छान अशी कुरकुरीत होणार आहे. त्यासाठी बोंबलांमध्ये जे पाणी असतं ते पहिले व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायला लागतं, कारण बोंबलांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ते व्यवस्थित झालं की मग बोंबील छान कुरकुरीत होतं. हे बघा, हे आता आपण व्यवस्थित ते लावून घेतलेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ ठेवणार आहोत, म्हणजे आपण तोपर्यंत बोंबील आपल्याला भजी बनवण्यासाठी आपण बॅटर बनवून घेणार आहोत. तर इथे आपण बॅटर बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ते 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ, त्याच्यानंतर हळद, अर्धा चमचे मसाला, घरगुती मसाला आहे, 5 चमचे गरम मसाला आणि थोडंसं हिंग. हे पहिले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याचं आपल्याला एक छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घेणार आहोत. पाणी एकदाच नाही टाकायचं, आपल्याला सावकाश सावकाश टाकायचं आहे. हॉटेलसारखी कुरकुरीत आपली आज भजी बनणार आहे, छान अशी बोंबलाची भजी. थोडंसं आणखीन पाणी टाकायचं, एकदम आपल्याला जाड नाही करायचं आहे. हे बघा, हे आता आपलं झालेलं आहे. यात आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. चला आता आपण बोंबील फ्राय करायला घेऊया. हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण मस्तपैकी कुरकुरीत बोंबलाची भजी करणार आहोत. हे बघा, असं याच्यामध्ये वाडग्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं असं डीप करायचं. जशी आपण भजी बनवतो ना तसं असं टाकायचं आणि असं सोडून द्यायचं. हे ना कुरकुरीत असे छान बोंबील एकदम मस्त होतात. जितके राहतील तितके आपल्याला टाकून द्यायचे. एवढं हात बसून घेऊ आपण. बघा, आता हे आपल्याला मीडियम गॅसवरच छान असे तळून घ्यायचे. हे बघा, आपले छान झालेलं आहे. आता आपण पलटी मारून घेऊया.
असे फुगलेत बघा टमटमीत. छान असे आपले आता बोंबील फ्राय झालेले आहेत. ही साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी खरपूस अशी तळून घ्यायची. तर हे बघा इथे आपली ही बोंबलांची भजी आता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही मी 5-7 मिनटं मीडियम गॅसवर छान अशी तळून घेतलेली आहे. आता ही भजी आपण काढून घेणार आहोत. बघा बोंबील असे वाटत होते किती भारी वाटतात एकदम. छान असे कुरकुरीत आपले बोंबीलची भजी आहे ती झालेली आहे. आता आपण दुसरे पण अशाच प्रकारे ही भजी आहे ती तळून घेऊ. तरी बघा आपली एक साईड छान अशी तळून झालेली आहे. आता आपण एक पलटी मारून घेणार आहोत. सावकाश मारायचं. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे. तर हे बघा इथे आपली ही बोंबलांची भजी आता तयार झालेली आहे. आता ही भजी आपण काढून घेणार आहोत. तर इथे आपली कुरकुरीत अशी बोंबलांची भजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि तितकी टेस्टी पण लागते. थांबा तुम्हाला मी दाखवते. हे बघा खूप याला क्रिस्प झालेला एकदम छान असा. आपण तोडूनसुद्धा बघूया. बघा हे बघा छान अशी भजी आपली इथे तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.